त्यामुळे काय होतं, आपले भजी कुरकुरीत होतात. नमस्कार, मी वैशाली. नमस्कार, मी पूजा. वपू किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. तर आता येणार आहे होळी. तर होळी निमित्त आपण बनवणार आहोत थाळी, पुरणपोळीची थाळी. तर पुरणपोळीच्या थाळीमध्ये आपण बनवणार आहोत आमटी असणार आहे कटाची, गुळवणी असणार आहे, भजी असणार आहे, शिवाय टम्म फुगलेली अशी पुरणपोळी असणार आहे जी की जिभेवर विरघळेल. आणि आपण यामध्ये पोळीचं परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे आणि भज्यांचं सुद्धा परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे, जेणेकरून आपली पोळी अगदी गोड आणि अगदी कमी गोड असं नाही होणार. परफेक्ट एकदम आपली पोळी चवीला छान लागणार अशी बनणार आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ सुरू करायच्या आधी तुम्हा सर्वांना होळी निमित्त खूप खूप शुभेच्छा. हॅपी होळी. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चना डाळ मी इथे घेतली आहे. चना डाळ आता आपण अर्धा ते 1 तास भिजत घालायची आहे. वजनी प्रमाणाचं आता 1 वाटी मी घेतली आहे, वजनी प्रमाणाचं 250 ग्रॅम आहे. तर आता आपण भिजत घालूया अर्धा ते 1 तास. डाळ मी स्वच्छ धुवून आता 1 तासासाठी भिजत घातली आहे. 1 तास झाला आहे. डाळ आपली छान भिजली आहे. आता आपण डाळीमध्ये 2 ग्लास पाणी घालून डाळ कुकरला शिजायला घालूयात. कुकरमध्ये आपण डाळ घालून घेऊयात. आता आपण 2 ग्लास पाणी घालूया. त्यामध्ये पाव चमचा हळद घालायचा आहे. हळदीने पुरणाला कलर छान येतो. आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे डाळ उतू जात नाही. तर कुकरला गॅसवर ठेवू आणि 4 शिट्ट्या देऊया. आता पुरणपोळीसाठी इथे पीठ मळून घेऊया. त्यासाठी चवीप्रमाणे मीठ घेऊयात. थोडंसं मीठ घेऊयात. पाव चमचा हळद. हळदीने पोळीला खूप छान रंग येतो. आणि 1 चमचा तेल. सर्व एकजीव करून घेऊ. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया. पीठ मळून झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा तेल घालूयात. आणि साईडला ठेवून रेस्ट करायला ठेवूयात. आता झाकण ठेवून 1 तास रेस्ट करायला ठेवूया. तर आपली डाळ शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता. डाळ ही 5 ते 10 मिनिटं चाळणीतच ठेवायची आहे, जेणेकरून डाळीतला सगळा कट भांड्यामध्ये येईल आणि त्या कटाची आपल्याला आमटी करायची आहे. सोप, विलायची, जायफळ, सुंठ, साखर, 5 ते 6 मिऱ्या या बारीक कुटून याची पावडर बनवायची आहे पुरणामध्ये घालायला. डाळीचा एवढा कट निघाला आहे. तर आपण या कटाची आमटी करण्यासाठी मसाले बघूयात. मसाल्यांसाठी मी घेतला आहे तांदूळ, चना डाळ, 5 ते 6 मिऱ्या, 1 मिरची, थोडंसं आल्याचा तुकडा, 4 लसूण, कांदा कापून घेतला आहे आणि सुकं खोबरं. थोडंसं तेल टाकून मी ह्याला लालसर भाजून घेणार आहे. 1 चमचा तेल घालून घेऊयात. डाळ भाजून घेऊयात आधी. तांदूळ, कांदा, लसूण, मिरची, सगळं लालसर असं भाजून घ्यायचं आहे. लालसर असं झाला आहे आपला मसाला सर्व. आता आपण कोथिंबीर घालून घेऊयात. कोथिंबीर पण तेलामध्ये छान तळून घ्यायची. आमटीला छान चव लागते कोथिंबीर तळून घेतली की. आता आपण गॅस बंद करून मसाला थंड झाला की वाटून घेऊया.
आमटी करण्यासाठी मी 4 लसूण पाकळ्या, जिरं आणि खोबरं किसून घेतलं आहे, सुकं खोबरं. आता हे आपल्याला जाडसर असं ठेचायचं आहे आणि आमटीला फोडणी देताना प्रथम हे ठेचलेलं जिरं, लसूण आणि खोबरंच टाकायचं आहे सुरुवातीला आणि नंतर कढीपत्ता टाकायचा आहे. पातेलं आपलं गरम झालं आहे तर आपण तेल घालून घेऊया 2 चमचे. जिरं, लसूण आणि सुक्या खोबऱ्याचं ठेचून घेतलेलं आहे आपण, ते घालून घेऊ. लाल झालं की कढीपत्ता घालून घेऊया. मसाला, मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट. छान तेल सुटलं आहे मसाल्याला तर आपण आता कढ घालून घेऊया. आणि उकळी आल्यावर कोथिंबीर घालूया. उकळी आल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. चवीपुरतं मीठ. आमटीला छान उकळी आली आहे तर आता आपण कोथिंबीर घालून घेऊया. आपली कटाची आमटी आता रेडी आहे. डाळ मी कढईत काढून घेतली आहे. आता मी याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकणार आहे. डाळ वजनाला 250 ग्रॅम होती आणि गूळही 250 ग्रॅमच मी घेतला आहे. समप्रमाण घ्यायचं आहे डाळीचं आणि गुळाचं. आता गूळ मेल्ट होईल. 5 मिनिटं आपण याला असेच हलवूयात आणि गूळ आणि डाळ एकजीव करूयात. आणि एकजीव झाल्यानंतर शेवटी आपण पावडर टाकायची आहे, जी आपण सुंठ, मिरी आणि विलायची, बडीशेप घालून केली आहे ती पावडर टाकायची आहे. पूर्ण गूळ मेल्ट झाल्यानंतर पुरण रेडी झालं आहे तर आपण पुरण वाटून घेऊयात या चाळणीमध्ये. खाली मी भांडे ठेवलं आहे आणि आता गरम असतानाच पुरण आपण टाकायचं म्हणजे पटकन होतं. आणि हे फुलपात्र घेऊन मला फक्त असं करायचं. हे पहा, पुरण आता आपलं असं रेडी झालं आहे. बारीक असं निघालं आहे चाळणीत ना. तर आपण सगळं पुरण करून घेऊया. तर आता आपण गुळवणीसाठी पाणी ठेवलं आहे. पाण्यामध्ये गूळ टाकून घेऊया. सुंठ, बडीशेपची आपण जी पावडर केली होती ती घालून घेऊया थोडीशी आणि उकळी आली की आपली गुळवणी तयार होईल. तर गुळवणीला आता उकळी आली आहे. थोडा वेळ आता गूळ मेल्ट होऊ देत. चांगली उकळी आली की आपली गुळवणी रेडी. गुळवणीमध्ये पोळी चुरून खाल्ली तर खूपच छान लागते. तर आमच्या साईडला गुळवणी लागतेच, ताटाला गुळवणी लागतेच पुरणपोळीच्या. गुळवणी आपली झाली आहे तर आता आपण उतरून घेऊया आणि पुरणपोळी करूया. 1 तास झालेला आहे. पीठ आपलं मुरलेलं आहे. सो आता आपण पीठ परत एकदा मळून घेऊयात. त्यासाठी थोडंसं पाणी आणि तेल लावून घेऊयात पिठाला आणि मुठी द्यायची आहे, जेणेकरून आपली पोळी अगदी छान बनते आणि फुलते सुद्धा. थोडं थोडं पाणी लावायचं आणि थोडं थोडं तेल लावायचं आपल्याला आणि मुठी द्यायची आहे. पीठ मऊ करून घ्यायचं आहे. तर गॅस मी इथे साईडला गरम करायला ठेवलेला आहे. आता इथे आपण एक उंडा घेऊयात. उंडा घेतलेला आहे आपण.
पीठ लावून घेऊन द्यायला थोडंसं वाटी करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशी वाटी करायची आपल्याला. आधी वाटी झाली की त्यामध्ये पुरण भरायचे. परत थोडीशी वाटी करून घ्यायची आहे. पुन्हा थोडं थोडं खाली दाबून असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि वाटी अशी बंद करून घ्यायची आहे आपल्याला. आणि जे एक्स्ट्रा पीठ आहे ते साईडला काढून ठेवायचं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे. असं थोडंसं पीठ लावून आपण पुरणपोळी लाटून घेऊ. साईडला तवा गरम करायला ठेवायचा आहे. तोपर्यंत पोळी हलक्या हाताने आपल्याला लाटायची आहे. पोळी तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे हलक्या हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. व्यवस्थित सगळ्या कडा लाटून घ्यायच्या आहे. एकदम हलक्या हाताने लाटत जायची आहे पोळी आपल्याला. कडा लाटून झाल्या की मध्यभागी पण थोडंसं लाटून घ्यायचं आहे. लेवलला करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली पोळी ही रेडी झालेली आहे, लाटून झालेली आहे. तर आपला तवा पण गरम झालेला आहे आणि आता आपण पोळी घालूया तव्यात. हाय फ्लेम वर करायचा आहे तवा. पोळी आता उलटून घ्यायची आहे. तेल लावून घेऊया. साईडला पण तेल घालायचं आहे. फ्लेवर करायचा आहे. थोडंसं तूप असं वरतून घालून घ्यायचं आहे. तुपाने कशी पोळीला छान चव येते. एंडलाच घालायचं म्हणजे पोळी जेव्हा आपण तव्यातून काढतो तेव्हाच तूप घालायचं आहे. जेव्हा पोळी करताना जर आपण तूप घातलं तर पोळी करपण्याची शक्यता असते. त्यामुळे पोळी काढल्या लगेच त्यावर थोडंसं तूप स्प्रेड करायचं. भजी बनवण्यासाठी, गोल भजी बनवण्यासाठी मी घेतली आहे मिरची, मीठ, जिरा आणि लसूण. तरी आपण ठेचून घ्यायचं आहे. आणि शिवाय कोथिंबीर घेतली आहे, मीठ, ओवा घेतला आहे, खाण्याचा सोडा, हळद, डाळीचं पीठ आणि कांदा बारीक चिरून घेतला आहे. तर आता मी सर्वप्रथम मिरची ठेचून आणते. मिरची मी बारीक करून आणली आहे. तर आपण भजी करायला सुरू करू. तर चणा डाळीच्या पिठामध्ये मी कांदा घालणार आहे. बारीक चिरलेला एक मोठा कांदा घेतला आहे. मी खूप सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. हळद, ओवा घेतला आहे. ओवा असा हातावर हे करून टाकायचा आहे. खाण्याचा सोडा, मीठ, चवीनुसार मीठ घेतलं आहे. तर आता आपण काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घालायचं आहे. म्हणजे आपले भजी कसे छान कुरकुरीत होतात. तेल तापलं आहे इथं साईडला. तर आता गरम तेल आपण घालायचं आहे. थोडंसं अर्धा चमचा एकजीव करून थोडं थोडं पाणी घालून आता आपण पीठ मळूया.
सोड्याने भजी छान फुलतात. मिरची, लसूण, जिरं आपण छान ठेचून घेतलंय. खलबत्त्यात ठेचलाय मी जाडसर. थोडं पाणी घालून आपण आता पीठ सैलसर असं मळून घेऊ. कढई तापायला ठेवली आहे मी. तेल तापलं आहे. आता आपण भजी घालून घेऊया. पीठ तयार करताना आपण गरम तेल टाकलं होतं उकळलेलं. त्यामुळे काय होतं, आपले भजी कुरकुरीत होतात. आणि खूप सारी कोथिंबीर टाकली त्यामुळे अजूनच टेस्टी होतात भजी. 2 मिनिटांनंतर आपण भजी उलटून घेऊया. मीडियम गॅसवर भजी तळणार आहे. पण भजी टाकताना ना गॅस नेहमी बारीक करायचा आणि भजी टाकून घ्यायची. आणि भजी टाकून झाले की आपण मीडियम गॅसवर तळून घ्यायचं. भजी सारखे असे हलवत राहायचे म्हणजे सगळ्या बाजूनी छान तळले जातील. भजी तळायला जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटात भजी तळून होतात. तर आता भजी झाले आहेत, आपण काढून घेऊया. छान ब्राऊन असे भजी झाले आहेत आपले. खरपूस भाजून झाले आहेत. आणि आता पुरणपोळीची थाळी आपण तयार करूया. तर आपली पुरणपोळीची थाळी ही रेडी झालेली आहे. थाळीमध्ये आपण काय काय घेतलं आहे? भात, आमटी, दूध, गुळवणी, गोल भजी केले कांद्याचे, लिंबू, बटाट्याची भाजी, पुरणपोळी आणि कुरवड्या. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर नक्की ट्राय करा. मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झाली ती. आणि या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि असेच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या वपू किचन चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.